नंदुरबार हादरले. सरकारी रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून 17 बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सविस्तर सांगतो. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक तरुणाचे एकच स्वप्न असते, ते म्हणजे हाताला काम आणि एक सुरक्षित नोकरी. आणि याच नोकरीच्या गरजेचा आणि तरुण वर्गाच्या हतबलतेचा फायदा काही भामटे कसा घेतात, याचे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक उदाहरण नंदुरबारमध्ये समोर आले आहे. पैसे द्या आणि जिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी किंवा कंत्राटी नोकरी मिळवा, अशा भूलपाथांना बळी पडून चक्क 17 जणांची मोठी फसवणूक झाली आहे. रुग्णालयासमोरच एका हॉटेलमध्ये बसून हा गोरखधंदा चालवला जात होता आणि नोकरीच्या आशेने आलेल्या गरिबांच्या खिशाला लाखो रुपयांची कात्री लावली जात होती. अखेर या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून एका धाडसी तरुणाने पुढे येऊन तक्रार केल्यामुळे या भ्रष्टाचाराचा वाचा फुटला आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया की हा नेमका प्रकार काय आहे, फसवणूक कशी झाली आणि यामागे नेमकी कोणती मोठी साखळी म्हणजेच रॅकेट सक्रिय आहे. चला सगळं सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. गेल्या काही महिन्यांपासून नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालय आणि नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी स्वरूपात म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिथे सरकारी नोकरी किंवा कंत्राटी नोकरीची बातमी येते, तिथे साहजिकच बेरोजगारांची मोठी गर्दी उसळते. या परिस्थितीचाच फायदा काही दलालांनी म्हणजेच एजंट्सने घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून अशी दबक्या आवाजात चर्चा होती की रुग्णालयातील काही अधिकारी आणि बाहेरचे दलाल यांची एक मोठी साखळी तयार झाली आहे. 30 ते 40 हजार रुपये दिले की रुग्णालयात नोकरी पक्की मिळते, अशा वावड्या संपूर्ण नंदुरबारमध्ये उठल्या होत्या. परंतु ठोस पुरावा नसल्यामुळे कोणीही उघडपणे बोलत नव्हते. मात्र म्हणतात ना, पापाचा घडा एक ना एक दिवस भरतोच. अगदी तसेच घडले. या प्रकरणातील मुख्य फिर्यादी आहेत सूरज भरत गावित. सूरज हा अवघ्या 22 वर्षाचा तरुण असून तो नवापूर तालुक्यातील घोगळपाडा येथील रहिवासी आहे. सूरज सारखे अनेक तरुण कामधंद्याच्या शोधात होते. याच दरम्यान कृष्णा चिंतामण गावित आणि मनोज जालम सिंग गावित या दोन भामट्यांनी सूरजशी संपर्क साधला. त्यांनी अतिशय विश्वासाने सूरजला सांगितले की आम्ही तुम्हाला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून नोकरीला लावून देतो. सूरजला वाटले की आपल्याला सरकारी नोकरी दवाखान्यात मिळून राहिली आहे आणि आपले आयुष्य मार्गी लागणार आहे. पण दलालांनी लगेच आपली अट समोर ठेवली. यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील. सूरजने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि नोकरीसाठी लागणारी सर्व मूळ कागदपत्रे त्यांच्या हवाली केली. एकदा कागदपत्रे ताब्यात आल्यावर या दलालांनी मोबाईलवरून वेळोवेळी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. रुग्णालयासमोरील हॉटेल बनले दलालांचा अड्डा. सरकारी काम आणि पैसे हॉटेलमध्ये. होय, या दलालांनी अतिशय शिताफीने जिल्हा रुग्णालयासमोरील एका हॉटेलला आपले कार्यालय बनवले होते. तिथेच ते शिकार शोधत आणि पैशांची देवाणघेवाण करत होते. 9 डिसेंबर 2025 रोजी सूरजने कसाबसा पैशांची जुळवाजुळव केली आणि 17,000 रुपये घेऊन तो रुग्णालयासमोरील हॉटेलवर गेला. तिथे त्यांनी कृष्णा गावित याला ही रक्कम दिली. त्यानंतर सूरजने विचार केला की आपल्या पत्नीलाही नोकरी लागली तर संसाराला हातभार लागेल आणि आयुष्य सुधारेल. म्हणूनच दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 8:30 वाजता तो पुन्हा त्याच हॉटेलवर गेला आणि पत्नीच्या नोकरीसाठी आणखी 17,000 रुपये रोख स्वरूपात दिले. म्हणजेच सूरजने एकूण 34,000 रुपये या भामट्यांना दिले. पैसे घेतल्यानंतर दलालांनी सूरजला अतिशय आत्मविश्वासाने सांगितले की 8 जानेवारी 2026 रोजी तुम्हाला तुमची नियुक्तीची ऑर्डर म्हणजे जॉईनिंग ऑर्डर थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात मिळून जाईल. 8 जानेवारीचा दिवस उजाडला. सूरज आणि त्यांची पत्नी आशेने वाट पाहत होते, पण ऑर्डर काही आली नाही. दलालांनी उडवाउडवीचे उत्तर देण्यास सुरुवात केली. अखेर कंटाळून 20 जानेवारी 2026 रोजी सूरज आणि त्यांची पत्नी स्वतः सरकारी दवाखान्यात आपली ऑर्डर घेण्यासाठी पोहोचले आणि तिथे गेल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे त्यांना समजले की कोणतीही ऑर्डर निघालेली नाही. सर्वात मोठा धक्का हा होता की तिथे केवळ सूरजच नाही तर त्यांच्यासारखी आणखी 16 तरुणी उभे होते. जेव्हा त्यांनी एकमेकांशी चर्चा केली तेव्हा सत्य समोर आले.
त्या सर्वांना याच 2 भामट्यांनी नोकरीचे आमिष दाखवून लुटले होते. एकूण 17 जणांकडून तब्बल 3,16,000 रुपये लाटण्यात आले होते. कष्टाने जमा केलेले, कुणाकडून तरी उसने घेतलेले पैसे एका क्षणात बुडाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सूरज गावित यांनी घाबरून न जाता थेट नंदुरबार शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडलेल्या सर्व प्रकार पोलिसांना सविस्तर सांगितला आणि रीतसर फिर्याद नोंदवली. या फिर्यादीवरून कृष्णा गावित आणि मनोज गावित यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी बहिराम या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे 2 दलाल फक्त मोहरे आहेत का? यामागे रुग्णालयातील काही मोठे अधिकारी सामील आहेत का? रुग्णालयाच्या समोरच राजरोसपणे हा पैशांचा बाजार मांडलेला असताना कोणालाच कसे समजले नाही? केवळ 17 जण की अजूनही अनेक बेरोजगार या टोळीचे बळी ठरले आहेत? पोलीस तपासात या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि या मोठ्या साखळीचे मूळ शोधून काढले जाईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, सरकारी नोकरी किंवा कोणत्याही शासकीय संस्थेतील नोकरी ही एका विशिष्ट आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारेच मिळते. त्यासाठी रीतसर जाहिरात निघते, परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाते आणि गुणवत्तानुसार निवड होते. कोणताही दलाल हॉटेलमध्ये बसून तुम्हाला सरकारी नोकरीची ऑर्डर देऊ शकत नाही. जर कोणी तुमच्याकडे नोकरी लावून देतो, एवढे लाख द्या अशी मागणी करत असेल तर 100% समजा की ती फसवणूक आहे. अशा भल्ल्यांना बळी पडू नका. तुमचे किंवा तुमच्या आई वडिलांचे कष्टाचे पैसे अशा दलालांच्या घशात घालू नका. कोणतीही शंका आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात लवकरच तक्रार करा. सूरजने जशी हिंमत दाखवली तशीच हिंमत दाखवून या दलालांना उघड पाडणे ही आजच्या काळाची गरज आहे. सावधान राहा, सतर्क राहा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल MH या आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.